काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स अकाउंटवर दिली आहे. यामध्ये विधानसभा उपनेते म्हणून अमीन पटेल, विधानसभा मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख, विश्वजित कदम यांची सचिवपदी, विधानसभा प्रतोद शिरीष कुमार नाईक आणि संजय मेश्राम, तर विधान परिषद गटनेतेपदी सतेज पाटील यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषद मुख्य प्रतोद अभिजित वंजारी आणि प्रतोदपदी राजेश राठोड या काँग्रेस नेत्यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली आहे. या निवडीनंतर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी पक्षानं दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडत जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपले प्रयत्न यापुढेही सुरू राहतील अशी ग्वाही दिली. नाही, उद्या आमची बैठक होईल तिन्ही पक्षाची. या अधिवेशनामध्ये आमच्या भूमिका काय असतील, कशा पद्धतीनं हे चाललेलं आहे, मंत्र्यांना कशा पद्धतीनं संरक्षण या ठिकाणी दिलं जाते, स्वारगेटची घटना असेल, बीडची घटना असेल, राज्यात एकूण कायदा आणि सुव्यवस्था कोलमडलेली आहे. उपमुख्यमंत्र्यांना धमकी येत असेल तर मग भीती या राज्यामध्ये कुणाला कायद्याची राहिलेलीच नाही. आणि म्हणून हे सगळे प्रश्न घेऊन, शेतकऱ्यांचा प्रश्न, हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही सत्ताधारी म्हणजे सरकारला जाब विचारू.